हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत ओल्या पावट्यांच्या बियांची भाजी। तर बघा मी त्यासाठी चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, चिरलेला कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर लाल तिखट, काळा मसाला, हळद, नमक आणि 2 तेजपत्ते। तर सर्वात आधी आपण 1 चमचा कढईमध्ये तेल ओतून घेऊया। तर हे तेल गरम झाले आहे, तर याच्यामध्ये आपण पावट्याच्या बिया मीठ टाकून चांगल्या प्रकारे परतून घेऊ। एक 5 मिनिटं या बिया आपण वाफवून घेऊया। तर 5 मिनिटं झालेले आहेत। बघा मस्तपैकी फ्राय झालेत। तर या बिया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच कढईमध्ये आणखी अर्धा चमचा तेल ओतलेला आहे। यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया। त्यानंतर कांदा परतून घेऊया। त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर हे 2 पत्ते। बघा हे चांगल्या प्रकारे परतलेले आहे। तर घेतलेले मसाले टाकून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया। त्यानंतर परतलेल्या बिया टाकून घेऊया। एक ग्लास पाणी ओतून बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊया। अर्धा वाटी शेंगदाणे कूट टाकून घेऊया। बघा आपली पावट्याची भाजी तयार झाली आहे। मस्त झणझणीत चमचमीत पावटा तयार झाला आहे आपला। बघा फायनली आपली भाजी झाली आहे। आवडले असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।